नागपूरच्या कळमेश्वर तालुक्यातील एशियन फायर वर्क्स कंपनीत रात्री 1:30 वाजता भीषण स्फोट झाला, ज्यामध्ये 2 मजुरांचा मृत्यू झाला आणि 3 जण गंभीर जखमी झाले आहेत। या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे। स्फोटाचे कारण अद्यापही अस्पष्ट आहेत। यावर अधिक माहिती घेऊया आमच्या विशेष रिपोर्टमध्ये। नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्यात एशियन फायर वर्क्स या फटाका कंपनीतील बंद असलेल्या मिल युनिटमध्ये मध्यरात्री 1:30 वाजताच्या सुमारास भीषण स्फोट झाला। यावेळी कंपनीत 31 कर्मचारी कार्यरत होते, तर स्फोटाच्या ठिकाणी 7 ते 8 जण उपस्थित होते। स्फोट इतका जोरदार होता की त्याचा आवाज दूरपर्यंत ऐकू आला आणि कारखान्याच्या इमारतीचे मोठे नुकसान झाले। या स्फोटामध्ये 2 मजुरांचा मृत्यू झाला, तर 3 जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या कंपनीत फटाक्यांना आग लावणाऱ्या सुतळी तयार करण्याचे काम सुरू होते आणि त्याच भागात हा स्फोट झाला। स्फोटाचे अद्याप निश्चित कारण समजू शकले नसले तरी प्राथमिक तपासानुसार रासायनिक प्रतिक्रियेमुळे हा स्फोट झाला असावा अशी शक्यता वर्तवली जात आहे। या संदर्भात स्थानिक पोलीस आणि फॉरेन्सिक टीमने तपास सुरू केला असून स्फोटाच्या कारणाचा शोध घेतला जात आहे। फटाका कारखान्यांमध्ये यापूर्वीही अनेक अपघात घडले आहेत आणि यामुळे कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे। या घटनेमुळे मृतांच्या कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे, तर जखमींवर नागपूरच्या रुग्णालयात तातडीने उपचार सुरू करण्यात आले आहेत। स्थानिक प्रशासनाने या घटनेची चौकशी सुरू केली असून लवकरच अहवाल सादर केला जाईल असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे। इथं एशियन फायर वर्क्स म्हणून फॅक्टरी आहेत कळमेश्वर तालुक्यात। मिल बॉल युनिट मध्ये 1:30 वाजता सुमारास एक ब्लास्ट झाला होता। ब्लास्ट मध्ये 2 व्यक्ती, 2 लेबरर्स जे आहेत त्यांचा मृत्यू झालेला आहे। सध्या जे आहे ते सिच्युएशन सेफ आहेत। फॉरेन्सिक्स टीम्स येणार आहेत, पोहोचणार आहेत। त्या सोडून लॉ अँड ऑर्डर काही विषय नाही आहेत। 3 लेबरर्सला किरकोळ जखम झालेला आहे। त्यापैकी एक जीएमसी ला ऍडमिटेड आहेत। युनिटमध्ये एकूण 31 वर्कर्स होता जेव्हा ब्लास्ट झालेला आहे। सर, काय नेमकं काम या ठिकाणी केलं जातं आणि काय हँडलिंग मध्ये हे झाला किंवा नेमकं काय घडलं ज्याच्यामुळे हा ब्लास्ट झाला? कारण काय आहे ब्लास्टचे ते सध्या क्लिअर नाही आहेत। फॉरेन्सिक अनालिसिस नंतर आम्ही सांगतो। इथं जे आहे ते फायरवर्क्स बॉम्बचे जे सुतली आहेत त्याचे प्रोडक्शन होत आहे। सर, आपण सांगितलं की तिथे 31 जण होते, नेमकं किती जणांना इम्पॅक्ट झाला आणि कितपर्यंत हादरा जाणवला आणि किती काय घेतात? इम्पॅक्ट झोन जे आहे ते लगभग 50 फीटचे आहेत। एकूण 2 लोक जे आहेत त्यांचा मृत्यू झालेला आहे। त्यापैकी एक इसम जे आहे ते शिवनी जिल्ह्याचे आहेत आणि दुसरा जे आहे ते मांडला जिल्ह्याचे आहेत आणि 3 लोकांना किरकोळ जखम झालेला आहे। नागपूरच्या कळमेश्वर तालुक्यातील या भीषण स्फोटाने पुन्हा एकदा फटाका कारखान्यांमधील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आणला आहे। स्फोटाचे खरे कारण काय आणि जबाबदार कोणाची यावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत।